मित्रांनो, आज फार्मा सेक्टरमध्ये आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळाली आणि या तेजीमध्ये सिप्लाचा शेअर जो होता तो 3% पेक्षा जास्त वाढला. आता या वाढीमागचं कारण जर बघायचं झालं तर ग्लोबल लेवलची एक ब्रोकरेज फर्म आहे नोमोरा नावाची. त्यांनी या स्टॉकवरची त्यांची रेटिंग जी होती बायची ती त्यांनी पुढे कंटिन्यू केले आणि पुढचा टार्गेट जो आहे त्यांनी 1510च्या आसपास दिलेला आहे. आता कंपनीच्या मते सिप्ला कंपनी जी आहे ते पुढे जाऊन चांगल्या प्रकारचा बिझनेस करू शकते, तसंच पुढे त्यांचे क्वार्टरचे नंबर्स देखील चांगले राहू शकतात अशी त्यांनी एक शक्यता व्यक्त केली आहे. आता तुम्हाला जर या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर फक्त त्यांच्या एवढ्या शक्यतावरती अवलंबून राहून चालणार नाही, कारण की याच्यात काही रिस्क फॅक्टर देखील आहेत. त्याच्यावरती आपण पुढे सविस्तर चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. सगळ्यात पहिले आपण या स्टॉकचा आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती डीपली अनालिसिस करणार आहोत. एकदा का आपण डीपली अनालिसिस केलं तर त्याच्या बेसवरती आपण ठरवू शकणार आहोत की हा स्टॉक आपल्याला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी माझा पर्सनल व्ह्यू या स्टॉक संदर्भातला काय आहे तो देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण असे इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो त्या अपडेट्स जर तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्कीच तुमच्याकडे तो फायदेशीर ठरू शकतो. तर चला आता आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात. तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसे तुम्हाला सांगितले की आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती डीपली अनालिसिस करणार आहोत. त्यातला आपला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. तर याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर म्हणजे व्हॅल्युएशनचा. जर तुम्हाला स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर करेक्ट व्हॅल्युएशन एंट्री करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्युएशन पाहावे लागतात. त्यानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे फायनान्शियलचा. तर याच्यामध्ये कंपनीचा सेल्स कशा प्रकारचा होतोय, कम्पॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का ते आपल्याला त्यातनं कळतं. त्यानंतर चौथा फॅक्टर म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, डिमांड झोन कुठे आहे, सप्लाय झोन कुठे आहे, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स राहणार आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला पहिले शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर फंडामेंटलमधला आता सगळ्यात आपला पहिला मेट्रिक राहणार आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. आता याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवलं आहे ते आपल्याला समजते. तर रेशिओ 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 15.5 पाहायला मिळते, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते. तो रेशिओ 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 11.6 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशिओ 0.3 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.02 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातून समजते. तो रेशिओ 8 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 95.2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीचा किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. तो रेशिओ 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 22.9 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी. आता याच्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तो रेशिओ 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 3 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो. त्याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते. तो रेशिओ 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर. त्याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ठीकठाक आहे, ओके आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तो रेशिओ 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 6.93 पाहायला मिळते, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे. आता इथे जर पाहायला गेलं तर 0च आहे. टोटल प्रमोटर होल्डिंग किती आहे 29.22 आणि पूर्णच्या पूर्णही अनप्लेज आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपला 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 9.94 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. आता इथे ओव्हरऑल आपण रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली आहे म्हणजे स्टॉक इथे ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे आता
जे येणारे क्वार्टरचे नंबर्स आहेत त्यावरती आपण लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे नंबर्स आले आणि रेटिंगमध्ये चेंजेस झाले तेव्हाच आपण याला स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. तत्पूर्वी ऑरेंज झोनमध्ये असल्या कारणाने याला आपण ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करूयात. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास पाहिजे. तसेच 10 ते 15% प्रीमियमवरती असेल तर देखील आपल्यासाठी ॲक्सेप्टेड आहे. आता इथे जर बघायला गेलं तर कंपनीचा पी आहे 30.9, पी इथं आपला चांगला पाहायला मिळतोय. पुढे पेक 2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेक इथं 3.02 आहे, पेक थोडासा जास्त पाहायला मिळतोय. इबिट्टा 18च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिट्टा इथे 18.3 आहे, इबिट्टा देखील 0.3 फक्त जास्त आहे. पीबी रेशो 6च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो आहे 3.42. आता ओव्हरऑल जर इथे व्हॅल्युएशन बघितले आपण तर पेग रेशो आपल्याला 1% जास्त पाहायला मिळतो आणि इबिट्टा 0.3% जास्त पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे आता या फॅक्टरला आपण स्ट्रॉंग देखील बोलू शकणार नाही आहोत आणि खराब देखील बोलू शकणार नाही आहोत. त्याच्यामुळे याला देखील आपण ॲव्हरेजमध्येच कन्सिडर करूयात. दोन्ही फॅक्टर आपल्याला ॲव्हरेजमध्येच पाहायला मिळतात. आता तिसरा फॅक्टर येतो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PNLमध्ये 2015चा त्यांचा सेल जर बघायचा झाला तर तो होता 11,345 आणि आता 26मध्ये तो वाढून झाला 28,163च्या आसपास. आणि मध्ये जर इयर ऑन इयर कन्सिस्टन्सी संदर्भात जर बोलायचं झालं तर कन्सिस्टन्सी आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. इयर ऑन इयर सेल्समध्ये वाढ ही झालेली आहे. खाली नेट प्रॉफिट जर बघायचं झालं तर नेट प्रॉफिटमध्ये देखील आपल्याला कन्सिस्टंटली वाढ होताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सेल्स वाढला आहे त्याप्रमाणे आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळते. परंतु 2026चा त्यांचा नेट प्रॉफिट जर बघायचा झाला तर थोडासा डाऊन झालेला आहे. बघा 25मध्ये नेट प्रॉफिट होता 5,269 करोड आणि तो कमी होऊन आता 26मध्ये झाला 3,862 करोडच्या आसपास. एक थोडीशी निगेटिव्ह साईन आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजून नेक्स्ट इयरला कशा प्रकारचे नंबर्स राहतात ते देखील पाहण्यासारखं राहणार आहे. परंतु रिसेंटली इयर आपण कॅल्क्युलेट करतो त्याच्यामुळे याच्यामध्ये नंबर्स थोडेसे डाऊन झालेले पाहायला मिळतात. त्याच्यामुळे या फॅक्टरला आपण स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करता येणार नाही. त्याच्यामुळे या फॅक्टरला देखील आपण ॲव्हरेजमध्येच कन्सिडर करूयात. आता पुढचा शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा. त्यासाठी आपण आता डायरेक्टली चार्टवर जाऊया. आता चार्टवर इथे आपण विकली टाइम फ्रेम ओपन केले. तिथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक स्ट्रॉंग सपोर्ट बनला होता. तो सपोर्ट इथे ब्रेक झाला आहे आणि सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर एक बॉटम क्रिएट करून प्राईस आता वरती जाताना पाहायला मिळते. आता इथून जो रिव्हर्स झाला आहे मित्रांनो स्टॉक, तिथे एक स्ट्रॉंग डिमांड झोन असल्या कारणाने तिथून आपल्याला बायर्सने कमान हातात घेतली आहे आणि स्टॉक जो आहे तो वरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला माहितीच आहे की डिमांड झोनवरती बायर्स ॲक्टिव्हेट असतात आणि चान्सेस असतात की तिथून स्टॉक रिव्हर्स होतो. आता इथे त्याप्रमाणे तिथे रिव्हर्स होताना पाहायला मिळतोय. आता वरती हायर आहे, हायर लवकर स्टॉक वरती चाललेला आहे. आता वरती देखील मित्रांनो एक सप्लाय झोन आहे म्हणजे तिथे देखील सेलर्स ॲक्टिव्हेट आहेत. त्याच्यामुळे हायली चान्सेस असणार आहेत की या झोनमध्ये समजा प्राईस आली तर प्रॉफिट बुकिंग होऊ शकते आणि थोडंसं करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं. परंतु असंच जर पॉझिटिव्ह सेंटिमेंट कंटिन्यू राहिलं आणि कंपनीने क्वार्टरचे नंबर्स देखील चांगल्या प्रकारचे दिले तर हा झोन जो आहे तो देखील ब्रेक होऊ शकतो. म्हणजे बायर सेलर्सला डॉमिनेट करू शकतात आणि समजा डॉमिनेट केलं तर वरती टार्गेट जो मित्रांनो तुम्हाला एक 1950च्या आसपास इथे पाहायला मिळू शकतो. म्हणजे 15 ते 16% पर्यंत रॅली जी आहे ती तुम्हाला इथे वरती पाहायला मिळू शकते. परंतु इथून करेक्शन आलं तर जे खाली तुम्हाला सपोर्ट राहणार आहेत मित्रांनो, जे स्विंग लो असतात ते तुमचं सपोर्टचं काम करणार आहेत आणि तेच तुम्ही स्टॉप लॉस देखील तुमचा ठेवू शकता. ही स्ट्रॅटेजी फक्त जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे सेफ ट्रेडर्स आहेत जे कन्झर्वेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी मी पुढे काय करायचे ते सांगणारच आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे सपोर्ट्स आणि टार्गेट्स राहू शकतात तुमचे. आता या स्टॉकवर माझं जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे. कारण मित्रांनो आपण चार जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले ते चारही फॅक्टर आपल्या ॲव्हरेजमध्येच पाहायला मिळालेत. कोणताही फॅक्टर स्ट्रॉंग देखील पाहायला मिळाला नाही आणि वीक देखील पाहायला मिळाला नाही. त्याच्यामुळे ज्या स्टॉक संदर्भात आपल्याला पूर्णपणे खात्री मिळत नाही त्या स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहतो. तसेच व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक रिस्क फॅक्टर देखील सांगितला होता. तर रिस्क अशी राहणार आहे की बघा या कंपनीने म्हणजे ब्रोकरेज फर्म आहे त्यांनी थोडेसे एक्सपेक्टेशन ठेवलेत, म्हणजे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की कंपनीचा बिझनेस चांगला राहू शकतो, क्वार्टरचे नंबर चांगल्या प्रकारचे राहू शकतात. परंतु अपेक्षेप्रमाणे जर नंबर्स राहिले नाही तर आपल्याला मोठा सेलिंग प्रेशर याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो कारण की प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. तसेच या कंपनीचा जो मोठ्या प्रमाणात बिझनेस जो आहे तो अमेरिकेवरती देखील डिपेंड आहे आणि समजा तिथे कॉम्पिटिशन्स वाढली किंवा औषधीच्या किमती वाढल्या त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला प्राईजमध्ये होताना पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे या स्टॉकपासून तुम्ही लांब राहिलेलं तुमच्यासाठी योग्य राहणार आहे. मार्केटमध्ये खूप सारे स्टॉक्स अवेलेबल आहेत. त्यातील काही स्टॉकवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले सुद्धा आहेत. आपल्या प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला त्या व्हिडिओ मिळून जातील. व्हिडिओ तुम्ही पहा. जे स्टॉक तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग वाटतील ते नक्कीच तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. आणि जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर मित्रांनो, जे सेफ ट्रेडर आहेत त्यांना जर या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर मी तुम्हाला एक इथे लेवल दिली होती
एक 1577 ते 1674च्या आसपास जो सप्लाय झोन होता, याच्यावरती समजा तुम्हाला क्लोजिंग पाहायला मिळाली, म्हणजे बायर्सने ते डॉमिनेट केलं, वरती क्लोजिंग झाली आणि सोबतच कंपनीने येणारे कॉन्ट्रॅक्टचे नंबर चांगल्या प्रकारचे दिले. म्हणजेच जी आपण 6ची रेटिंग आली होती फंडामेंटलमध्ये, ती रेटिंग वाढून समजा 8च्या वरती गेली आणि दोघांचं कॉम्बिनेशन समजा मिळालं, तेव्हाच तुम्ही या स्टॉकमध्ये एंट्री करा. अदरवाईज तोपर्यंत तुम्हाला फक्त वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आणि बाकीचे स्टॉक्स आहेत त्यांच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. कशा प्रकारची माहिती आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक देखील करा. तसं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज, इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्या तुम्हाला त्वरित मिळून जातात आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.